Welcome, all of you. Welcome to the discussion in this very new series, Ethics and Gateway to Clear Minds. आपण पर्स्युएशन या टॉपिक बद्दल डिस्कशन करायला सुरुवात केली आहे. मी प्रल्हाद मापारी तुमच्या सर्वांचे या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आणि आपण आजच्या डिस्कशनला सुरुवात करूया. लास्ट लेक्चरमध्ये आपण पर्स्युएशन बाबत डिटेल डिस्कशन करायला सुरुवात केली होती की कशा प्रकारे पर्स्युएशन म्हणजे काय आणि त्याची पुन्हा एकदा डेफिनेशन बघूया आणि त्यानंतर पुढचे जे 4 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या पर्स्युएशन बाबत त्याबद्दल डिस्कशनला सुरुवात करूया. ठीक आहे. सो साऊंड चेक सगळ्या गोष्टी चेक करूया जेणेकरून पुन्हा लेक्चर रेकॉर्ड झाल्यानंतर प्रॉब्लेम नको. सो ओके ओके ठीक. सो सगळ्यात पहिली गोष्ट डेफिनेशन. पर्स्युएशनचे डेफिनेशन काय मराठीमध्ये सांगतो. आपल्याला काय करायचंय, एखाद्या लक्षित गटाचं मत परिवर्तन करायचंय. मत परिवर्तन करायचं म्हणजे काय करायचं, ऍटिट्यूड, वृत्ती आणि वर्तन यांच्यामध्ये आपल्याला अपेक्षित आहे असा बदल, इंटेंडेड डायरेक्शनने आपल्याला अपेक्षित आहे अशा पद्धतीने बदल घडून आणायचा आहे. तो कशा स्वरूपात, काही माहिती शेअर करून, भावना, गोष्टी, तार्किकता शेअर करून. तो लिखित स्वरूपात असू शकतो किंवा शब्दांच्या स्वरूपात असू शकतो. तो काही घटनांबद्दल असू शकतो, तो व्यक्तींबद्दल असू शकतो. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला त्या लक्षित गटाचं एका अपेक्षित दृष्टिकोनाने, अपेक्षित दिशेने त्यांचं मत परिवर्तन करायचं आणि त्या मत परिवर्तनामध्ये त्यांची वृत्ती आणि वर्तन याला इन्फ्लुएन्स करायचं, चेंज करायचंय, बदलायचंय. त्याला आपण मन वळवणे, मत परिवर्तन असं म्हटलेलं. तर याच्यामध्ये 4 इम्पॉर्टंट गोष्टी सांगितल्या होत्या. एक म्हणजे श्रोता किंवा स्रोत, की जो इम्पॉर्टंट आहे सगळ्यात, परस्युएडर म्हणतो आपण त्याला, की तो ऍक्च्युली चेंज करणार आहे. दुसरं आहे ते म्हणजे कोणत्या मार्गे, कोणता संदेश द्यायचा आहे त्याला, राईट, मेसेज म्हणतो. दुसरं, तो मेसेज कोणत्या पद्धतीने द्यायचा, ज्याला मीडियम, माध्यम म्हणतो. आणि शेवटचं लक्षित गट म्हणजे तुम्ही. आता या ठिकाणी बघा, एक्झाम्पल घ्या. मी झालो श्रोता, बरोबर, स्रोत, मेन सोर्स. मेसेज काय आहे मला, की तुम्ही अभ्यास करा, हा मेसेज आहे. किंवा इथिक्स हे शिकवतोय, हा मेसेज आहे माझा इथिक्स मध्ये, याला पर्स्युएशन म्हणतात, हा मेसेज. माध्यम काय आहे, युट्यूब चॅनल, सोशल मीडिया चॅनल किंवा लेक्चर, हे माध्यम आहे. आणि टार्गेट ग्रुप कोण आहे या ठिकाणी, तुम्ही. आता अंडरस्टँडिंग क्लिअर आहे? ठीक. सुरुवात करूया सोर्स पासून. सोर्स क्रेडिबिलिटी हा त्याचा महत्वाचा फॅक्टर आहे. सोर्स क्रेडिबिलिटी. क्रेडिबिलिटी म्हणजे काय, विश्वासार्हता. की माझी विश्वासार्हता किती. आता लेट सपोज असं कोणीतरी आहे एक जण की जे आतापर्यंत कंबाईनला शिकवत होतं, ज्याचा आणि इथिक्सचा लांब लांब दूर दूर पर्यंत संबंध नाही. कारण इथिक्स नावाचा सब्जेक्ट नव्हता. मी सांगितलं इथिक्स मध्ये भरपूर सारे सब्जेक्ट. सो आतापर्यंत दूर दूर पर्यंत संबंध नव्हता. लेट सपोज त्यांनी पास्ट मध्ये कधीतरी युपीएससी दिली असेल 2010, 11, 12 साली. त्या बेसिसवरती ते टीचर होते. सो त्यांना गेले 20 वर्षाचा, 10 वर्षाचा अनुभव आहे शिकवण्याचा, राईट, शिक्षक म्हणून. बट इथिक्सचा त्यांचा संबंध नाही. ते कंबाईन शिकवत होते आणि त्यांना त्यांच्या प्रिपरेशन काळात पण इथिक्स सब्जेक्ट नव्हता. अशा एखादा विद्यार्थी घेऊन आलो, अशा एखाद्या शिक्षकांनी तुम्हाला शिकवतात आणि ही माहिती तुम्हाला कळाली की त्यांना माहित नाही इथिक्स, तुमची त्यांच्याबद्दलची विश्वासार्हता राहील का? नाही. ती विश्वासार्हता तुम्ही ऐकणार त्यांचं इतिहास, तुम्ही नका शिकू, तुम्हाला येत नाही. किंवा एखादे कोणीतरी आहे ज्यांनी 10-12 वर्षापूर्वी दिलेलं आहे कधीतरी युपीएससी आणि आता भले शिक्षक म्हणून काम करतात ते, बट त्या शिक्षक म्हणून काम करताना असताना एक नॉलेज स्टॅग्नेंट होऊन गेले की आपल्या 4 गोष्टी येतात एवढंच. याच्या पलीकडे पुन्हा नॉलेज गॅदरिंग, रोज करंट अफेअर मधून होणारे अपडेट, नवीन नवीन ऍक्ट्स, अमेंडमेंट्स, घटना, बदललेले एक्झाम्पल, ह्या गोष्टी ज्या बदलत चालल्या त्याच्यानुसार नॉलेज अपडेट केलेलं नाही, नॉलेज डेपनेस वाढवलेलं नाही, नवीन नवीन पुस्तकं, सोर्सेस काही वाचलेलं नाही. जस्ट यायचं, तीच पीपीटी, तेच शिकवत राहायचं ह्या बेसिसवरती, आणि हे तुम्हाला कळलं. आता याच्या कम्पॅरेटिव्हली दुसरी विश्वासार्हता बघा. मी खूप सारे क्षेत्रातले एक्झाम्पल देणार आहे, कारण तुम्हाला हे सगळे एक्झाम्पल तुम्हाला केस स्टडी मध्ये वापरायचे, तुम्हाला उत्तरात वापरायचे. दुसरे एक्झाम याच्या व्हर्सेस बघा. कुणीतरी आहे, जसं मी बघा माझ्या टेम्पलेटवरती नेहमी मला सांगावं लागतं की इथिक्स मध्ये 140 मार्क्स, 140 मार्क्स, वन ऑफ द हायेस्ट स्कोर आहे. जेणेकरून तुमच्यामध्ये क्रेडिबिलिटी तयार होते की या पर्सनने 140 मार्क्स कसे मिळवलेत याबद्दल या पर्सनला आयडिया आहे. आता टेस्ट सिरीज मधले मार्क्स नाही की कोणीतरी 140 दिलेत, युपीएससीने दिले मार्क्स आहेत. सो तुम्हाला हे कळालं की ह्या पर्सनला आयडिया आहे 140 मार्क्स कसे मिळवायचे, आणि मग आपल्याला त्याच्यातून ती आयडिया घ्यायची जेणेकरून आपल्याला पण मॅक्सिमम मार्क्स सिक्युअर करता येईल. सो एक विश्वासार्हता निर्माण झाली की मी ऍक्च्युअली एक्झाम दिलेली आहे, 5 वेळा मेन्स दिलेली, 3 वेळा इंटरव्ह्यू दिलेला आहे. सो त्यातून तुम्हाला लक्षात येईल यस विश्वासार्हता. सो ती विश्वासार्हता जनरेट होते आणि मग त्याच्यानुसार तुम्ही ठरवता ऐकायचं कोणाचं, ऐकायचं कोणाचं नाही. मग ते सोर्सवर डिपेंड असतं. ठीक आहे. सो आता दुसरं एक्झाम्पल बघूया. हे झालं आपल्या रिलेटेबल एक्झाम्पल. आता दुसरं एक्झाम्पल बघूया. लेट सपोज मी सांगायला सुरुवात केली उद्यापासून आपल्या सगळ्यांना, किंवा कुणीतरी एक जनरली सामान्य लोकांपैकी एक माणूस असेल, मनुष्य असेल, त्यांनी सांगायला सुरुवात केली की सर्वांनी भ्रष्टाचार नाही केला पाहिजे,
चारित्र्य चांगलं ठेवा आणि भ्रष्टाचार करू नका, नियमांचं पालन करा, समाजाची सेवा करा. आता ह्याच्या विरुद्ध त्याचं किती लोक ऐकणार आहे? बट याच्या कम्पॅरेटिव्हली कोणीतरी समाजसेवक आहे, लाईक डॉक्टर अण्णासाहेब हजारे असतील, एपीजे अब्दुल कलाम असतील, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जे असतील, मी सगळ्यांना एका कॅटेगरीत नाही टाकत आहे, बट मी सांगतोय की इन्फ्लुएन्शियल पर्सन येते. सोर्सची क्रेडिबिलिटी, ती विश्वासार्हता यांनी जर सांगायला सुरुवात केली, नक्कीच लोक 4 वेळा विचार करून ते वागण्याचा प्रयत्न, ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करतात. सो गांधीजींनी 4 गोष्टी सांगितल्या तर इंग्रजांना पण ऐकावं लागत होतं. तेच जर मी त्यावेळेस समजा असेल कोणीतरी एक सामान्य क्रांतिकारी, की माझ्या एरियामध्ये मी समाजसेवेचं कार्य करतोय, मी जर सांगायला गेलो इंग्रजांना भारत छोडो, ते म्हणतात आणि तुम्हाला सोडून देतो मी, आम्ही लंडनला, ठीक आहे, हद्दपार करतो. पण तेच जर गांधीजींनी सांगितलं भारत छोडो, तर त्यांना 4 वेळा ऐकावं लागत होतं. सो तो स्रोत कोण आहे हे जास्त इम्पॉर्टंट आहे. मग असे स्रोत शोधा. फॉर एक्झाम्पल मी सांगितलं डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, तर केस स्टडी लक्षात ठेवा, त्या मुलींचे शाळेची ते बॉयकॉट केलं होतं, ते केस स्टडी मध्ये. आता त्या केस स्टडीमध्ये जर सपोज कुणीतरी एखाद्या दूरच्या दुसऱ्या राज्यातील कोणीतरी एक माणूस आला आणि तो यांना समजून सांगायला लागला की नाही नाही असं नाही केलं पाहिजे, मुलीला शाळेत पाठवलं पाहिजे एक्सेट्रा, तर कोण ऐकणार आहे? बट ते जर त्याच जिल्ह्याचा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट सांगत असेल, पॉवर ऑथॉरिटी सोर्सने, किंवा त्या एरियातील एखादा इन्फ्लुएन्शियल समाजसेवक असेल ते सांगत असतील, किंवा एसपी हायर लेवलचे ऑथॉरिटीज असतील ते सांगत असतील, गावातले प्रधान असतील ते काही ठरवत असतील, तर निश्चितच मन वळतं. म्हणून सोर्सची क्रेडिबिलिटी अत्यंत महत्वाची असते, की जो सांगणारा स्रोत आहे त्याची किती विश्वासार्हता आहे हे अत्यंत महत्वाचे असते. सोर्स कॅन बी क्रेडिबल बिकॉज ही इज अन एक्सपर्ट अँड कॅन बी ट्रस्टेड. सो त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो आणि तो त्यातील तज्ज्ञ आहे. पण आता तज्ञता पण लक्षात ठेवा, फार इम्पॉर्टंट आहे. जसं की तुम्ही पाहिलं असं आजकाल जर तुम्ही डिबेट्स पाहिल्या या न्यूज चॅनलवरती, राजकीय विश्लेषक म्हणून नाव दिलेलं असतं, कोणाला उचलून आणलेलं असतं. सो त्यातला तज्ञ असू नाही तर नसो. जसं की फॉर एक्झाम्पल मी एक इंटरव्ह्यू पाहिला होता, आय थिंक नाव नाही सांगत, ते योग्य नाही राहणार, बट त्यामध्ये त्यांना ते राजकीय विश्लेषण म्हणून पाहिलं. न्यूज चॅनलवरती नाही, की एक इंटरव्ह्यू होता, पॉडकास्ट समथिंग टाईप चालू आहे, सध्या ट्रेंड आहे युट्यूबवरती पॉडकास्ट म्हणून. सो अशा पद्धतीने सो इंटरव्ह्यू होता आणि त्यामध्ये ते त्यांना बोलवलं होतं कारण ते राजकीय विश्लेषक आहे म्हणून फार मोठे, ठीक आहे. सो किंवा ह्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व आहे, हे त्यांचं पॉलिटिक्स हा त्यांचा एरिया आहे असं पाहिलं. जेव्हा त्यांच्या प्रश्नाची उत्तर ऐकली ना, तेव्हा लक्षात आलं बिलकुल तज्ञ नाही. क्रेडिबिलिटी 0 मिनिटात लूज झाली ते पहिल्या काही 4-5 वर्ष प्रश्नांवर. तिथून पुढे त्यांनी सांगितलेल्या भलेही काही गोष्टी इम्पॉर्टंट असल्या तरी त्या माझे मन वळू शकल्या नाही, माझं परसेप्शन चेंज करू शकलं नाही, कारण त्यांनी क्रेडिबिलिटी लूज केली. विचार करा, जर कोणी एखादं सांगते की दारूबंदी केली पाहिजे आणि स्वतःच दारूचं दुकान आहे, तर क्रेडिबिलिटी किती? 0. जर तुम्हाला सांगतात की करप्शन करू नका आणि स्वतःचं घर करप्शनने भरलेलं आहे, तर क्रेडिबिलिटी किती? 0. जर तुम्हाला कोणी सांगते नैतिकतेने वागा, जसं की तुम्ही पाहिलं असेल हे जे आजकाल नॉर्थ इंडियामध्ये हे बाबा लोक आहेत किंवा आश्रम सिरीज आलेली आहे, त्याच्यामध्ये काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो अशा पद्धतीचे जे त्यांच्यावरती केसेस लागलेले आहेत, सो त्यातून काय झालं? क्रेडिबिलिटी लॉस्ट केली ना, की तुम्ही लोकांना उपदेश करण्याची क्रेडिबिलिटी काय तुमची? तुम्ही कशा पद्धतीने वागताय? सो ती सोर्सची क्रेडिबिलिटी अत्यंत महत्वाची असते. जर आता बघा, मी प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रातलं एक्झाम्पल सांगतोय, धार्मिक असू द्या, स्पिरिच्युअल असू द्या, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असू द्या, सोशल असू द्या, प्रोफेशनल असू द्या, प्रत्येक क्षेत्रातलं सांगतो. आता आणखीन इंटरनॅशनल एक क्षेत्रातलं सांगतो. समजा युएसए सांगितलं की युद्ध होणार, किंवा युएसए सांगितलं चायनाला की तुम्ही जरा नीट घ्या नाहीतर खरंच युद्ध होईल. त्याच्या वर्सेस पाकिस्तानने सांगितलं भारताला, त्याच्या वर्सेस छोट्या एखाद्या कंट्रीने सांगितलं, फिलिपिन्स, श्रीलंका, एखाद्या छोटी कंट्रीने सांगितलं. विचार करून बघा, क्रेडिबिलिटी कोणाची? युएसएची. युएसएने सांगितलं 4 वेळा विचार करतील फॉरेन पॉलिसीवर एक्सपर्ट्स. युएसए असं का म्हणतंय, युएसएचं असं का ओपिनियन आहे, युएसए ही ऍक्शन का केली, चायनाने ही ऍक्शन का केली, रशियाने ही ऍक्शन का घेतली. याच्या कम्पेरेटिव्ह कुठेतरी माल्टामध्ये काहीतरी युद्ध चालू आहे 2 देशांचं मध्ये, आफ्रिकेमध्ये, साऊथ आफ्रिकेमध्ये, सॉरी साऊदर्न कॉन्टिनेंट ऑफ आफ्रिका. सो आफ्रिका या जो खंड आहे त्या खंडामध्ये कुठं साऊदर्न पार्ट जो आहे त्याच्यामध्ये 2-3 देशांचे युद्ध चालू आहे. कोणाला आहे का माहिती नाही? 4 वर्षापासून युद्ध चालू आहे. बट ज्यावेळेस इस्रायल पॅलेस्टाईन युद्ध सुरू होतं, रशिया युक्रेन युद्ध सुरू होतं, सगळ्यांना माहित होतं क्रेडिबिलिटी. सो हे सांगण्याचं उद्दिष्ट. मग काय काय गरजेचे आहेत जर तुम्हाला क्रेडिबल सोर्स व्हायचा असेल तर? एक्सपर्टनेस, तुम्ही त्या क्षेत्रातले तज्ज्ञ असले पाहिजे. तज्ज्ञ कधी होऊ शकतात? नॉलेज, एक्सपिरियन्सेस, त्या क्षेत्रातील जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन,
त्यासाठी काय पाहिजे, युट्यूबवरून इन्फॉर्मेशन मिळून तुम्ही एक्सपर्ट होऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला रिअल लाईफ मधून बुक्स वाचले पाहिजे, रिडिंग मोठ्या प्रमाणात एक्सटेन्सिव्ह असली पाहिजे. कारण युट्यूब मधले व्ह्यूज बऱ्याच वेळा बायस्ड असतात. कारण का, युट्यूबमध्ये टार्गेट एवढंच असतं, व्ह्युअरशिप, जास्तीत जास्त लोकांनी पाहावं, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना काय आवडेल या अनुषंगानेच व्हिडिओ बनवलेले असतात. बट बऱ्याच वेळा पुस्तकांमध्ये ना नॉलेज, इन्फॉर्मेशन, ऍक्च्युली सत्यता काय ते सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो लेखकाने. सो पुस्तकातून आपलं नॉलेज वाईड होत असतं. सो हे रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस, न्यूजपेपर, मासिक, वेगवेगळ्या सोर्सेस माध्यमातून आपण नॉलेज गेन करणं, एक्सपर्टीज गेन करणं. त्यातून त्याचं नॉलेज वरून दिसतं की किती क्रेडिबल. दुसरं, ट्रस्टवर्दी. याच्यावरती आपण विश्वास ठेवू शकतो का की आपल्याला हा फसवते. फॉर एक्झाम्पल, आत्तामध्ये एक स्कॅम आला होता सोशल मीडियावरती, म्हणजे युट्यूबवरती मोठ्या प्रमाणात स्कॅम होता कोणाच तरी, की ते सांगतात की MBA, ऑनलाइन MBA, मी नाव नाही घेत बट सांगतो, एक ऑनलाइन 10 दिन में ऑनलाइन MBA कीजिए, 10 दिवसात MBA चा कोर्स शिका, बेस्ट बिझनेस करा, दिवसाला तुम्ही, महिन्याला कमीत कमी 2 लाख रुपये पगार कमावणार, त्यांचं असं म्हणणं. मग म्हणजे त्यावेळेस बरेच आर्ग्युमेंट येत होत्या की भाई तुम्ही शिकवताय 2 लाख रुपये कमवू शकता तुम्ही महिन्याला, 35,000 रुपये भरा, 50,000 रुपये भरा, आणि महिन्याला 2 लाख रुपये पगार कसे कमवू शकता बिझनेस मधून तुमच्या, ते बिझनेस स्ट्रॅटेजी तुम्हाला MBA वगैरे आम्ही शिकू, जेणेकरून मोठे मोठे बिझनेसेस पण तुम्हाला हायर करतील. माझं सिम्पल क्वेश्चन होता, किंवा त्यावेळेस पण भरपूर साऱ्या आर्ग्युमेंट देण्यात आल्या की जर ही सिच्युएशन आहे तर तुम्ही तुमच्या एम्प्लॉईजला किती पगार देताय. तुम्ही जर तुमच्या एम्प्लॉईज, तुमच्याकडे जे कंपनीत काम करणारे कोणी युट्यूब व्हिडिओ एडिटर असेल, कारण एवढे मोठे मिलियन्स ऑफ व्ह्यूज आहे, म्हणजे मोठी कंपनी आहे, जर तुम्ही तुमच्या एम्प्लॉईला किती पगार देताय, जर तुम्ही तुमच्या एम्प्लॉईला 40,000 पगार देताय, तुम्ही त्यालाच एनरोल करा आधी. ठीक आहे. सो नेक्स्ट, सोर्स क्रेडिबिलिटी समजलं. सो थिंग्स आर इम्पॉर्टंट, एक्सपर्टनेस आणि ट्रस्टवर्दीनेस, की त्याच्या लोकांवरती त्यावरती विश्वास ठेवला पाहिजे लोकांनी, तर त्या सोर्सची क्रेडिबिलिटी दिसून येते, तर तुम्हाला परस्युएशन करणं सोपं जातं. जज बाय फाइंडिंग आउट वेदर द सोर्स हॅज वेस्टेड इंटरेस्ट. सो बऱ्याच वेळा, आता इथं फार महत्वाचं एक्झाम्पल सांगतो बा, की बऱ्याच वेळा काय होतं की ट्रस्टवर्दीनेस कसा क्रिएट होतो किंवा नाही होत. आपण सपोज एखाद्या इन्स्टिट्यूशन्स मध्ये एनरोल करतो, भले ती कॉलेज सिलेक्ट करताना असू द्या, किंवा आता पर्टिक्युलरली तुम्ही ज्या क्षेत्रात आहे त्यातील एक्झाम्पल सांगतो मी जनरली जास्त करून, कारण तुम्ही ते रिलेट करू शकता. मग मी आउट ऑफ द बॉक्स कडून तरी US मधून एक्झाम्पल आलं तर उपयोग नाही, राईट. सो मी तुम्ही ज्या क्षेत्रात, लेट्स एक कोचिंग तुम्ही जॉईन करताय कोणती, किंवा कॉलेज जॉईन करताय कोणतं, किंवा तुम्हाला पुढे पुढे जाऊन टेस्ट सिरीज लावायची, त्यावेळेस मी सांगतो की तुम्ही कशा पद्धतीने डिसिजन घेता आणि घेतला पाहिजे, ट्रस्टवर्दीनेस आहे की नाही. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही पाहायला गेलं तर, आणि ही खेदजनक गोष्ट, ही कुठेही प्राऊडफुल गोष्ट नाहीये, की महाराष्ट्रातील कोचिंग इन्स्टिट्यूट जे आहेत ते UPSC मध्ये किती प्रोडक्ट तयार करू शकले, ते जेन्युअनली सांगू शकतात की हा स्टुडंट 100% आमच्या इथेच तयार झालेला आहे. आय डाऊट इट, नॉट अ सिंगल वन. मी कोणतीही इन्स्टिट्यूशनला क्रिटिसाइज करत नाही, काही नाही. मग यांचं ट्रस्टवर्दीनेस कशावर डिपेंडंट आहे. पण त्याच्या कम्पॅरेटिव्हली तुम्ही तुम्ही लेट्स से दिल्लीचे इन्स्टिट्यूट्स आहेत, जे पॉप्युलर इन्स्टिट्यूट्स आहेत, नेक्स्ट IS असेल, फॉर दॅट मॅटर वाजिरामा असेल, ठीक आहे. सो यांची तारीफच करतोय. सो त्यांचे नाव घेतलं तर ते कधी ऑब्जेक्शन घेणार नाही या गोष्टीवर, कारण मी त्यांचं प्रेझच करतोय. सो ते बघा, तुम्ही आउटपुट देतात मग बोलतात की आमचे 40 कॅन्डिडेट आहे पहिल्या 100 मध्ये, तर त्याच्यावर तुम्ही बोलावं. आणि हे कॅन्डिडेटने आमच्याकडे टेस्ट सिरीज लावली होती, आमच्याकडे गायडन्स घेत होते, मेंटरशिप आमच्याकडे होते, SSC टेस्ट सिरीज आमच्याकडे होती, इंटरव्ह्यू आमच्याकडे होते, GS चा क्लास आमच्याकडे केलाय, संपूर्ण इकोसिस्टीम आमची होती, आम्ही त्यांना पूर्णपणे हेल्प केले, बिल्ड केले. सो त्यातून तुमचे क्रेडिट वर्दीनेस तयार होतो. आपण जर फक्त प्रमोशन फक्त आहे बघ, लोकांना ऑप्शन नाही, तुम्हाला अल्टरनेटिव्ह नाही म्हणून माझी इन्स्टिट्यूट चाललेली, ह्या बेसिसवरती मी काम करत असेल तर नाही. फॉर एक्झाम्पल, कॉलेजेस पण, लेट्स एक्झाम्पल, IITs का चालतात, IITचे प्रॉडक्ट तसे तयार होऊ राहिलेत, मुलं बाहेरून 4 वर्षांनी बाहेर पडताना तशा पद्धतीने त्यांना प्लेसमेंट्स मिळू राहिले, तशा पद्धतीने ते नॉलेज क्रिएशन करू राहिले, त्या प्रकारे ते स्टुडंट्स तयार करू राहिलेत. त्याचा परिणाम आहे की ऑटोमॅटिक IIT कडे जाणार लोकांचा ओढा आहे. त्याच्या कम्पॅरेटिव्हली भरपूर सारे गावोगावी कॉलेजेस झालेले बघा, डिप्लोमा असू द्या किंवा इंजिनिअरिंग कॉलेजेस आजकाल ओसाड पडत चाललेले, कारण क्रेडिट वर्दीनेस नाही. जे काही मुलं येतात, ते विद्यार्थी येतात तिथं, ते अल्टरनेटिव्ह नाही म्हणून येतात. सो त्यावरून ठरवायचं की ट्रस्ट वर्दीनेस काय, की समोरचा पर्सन कशा प्रकारे, त्याला जज करायचंय की कदाचित याचा काही व्हेस्टेड इंटरेस्ट तर नाही ना पाठीमागे. मग त्याचा इंटरेस्ट काय असू शकतो, जसं की मी माझ्या पहिल्याच लेक्चरमध्ये माझा यामागचा काय इंटरेस्ट ना डिस्क्लोज केलेले, ऑलरेडी डिस्क्लेम केलेले. आणि मग आता येऊया
ऑफिशियल गोष्टींकडे. उदाहरणार्थ पाहायला गेलं तर तुम्ही लेट्स से युट्यूबवरती बरेचसे लोक प्रमोट करतात काही गोष्टी, बट ऍक्च्युली इन रिअल लाईफ मध्ये त्या गोष्टी, फॉर एक्झाम्पल हे एक गॅजेट्स वगैरे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन सांगतात, ये आयफोन अच्छा है, ये HP अच्छा है, या ये सॅमसंग का मोबाईल अच्छा है, या ये रेडमी का अच्छा है, हे सांगण्याचं कंपॅरिझन चाललेलं असतं त्यांचं, राईट. मग त्या कंपॅरिझन मध्ये ते सहज सांगून जातात, ए बहुत बढ़िया फोन आहे, ए सॅमसंग का आयफोन से अच्छा आहे सॅमसंग. का? जर तुमचा काहीतरी व्हेस्टेड इंटरेस्ट असू शकतो ना, मग त्याच्यावर तुम्ही ट्रस्ट ठेवायचा की नाही हा क्वेश्चन मार्क उभा राहतो. लेट सपोज सॅमसंगने त्यांना असं सांगितलं असेल की तुम्ही सांगा, मी तुम्हाला 2 लाख रुपये देतो, फोन पण देतो, 2 लाख रुपये पण देतो. पर्यंत तो सांगून जाणार. त्याला माहिती माझ्या बरोबर ऍटलीस्ट 10 लोक तरी फॉलो करणार आहे, 100 लोक, कारण त्यांचे मिलियन्स मध्ये व्ह्यूज आहेत. चला 100 लोक जरी इन्फ्लुएन्स झाले, 100 लोकांनी 100 फोन केले, 2 लाख रुपये निघून आले. सो कंपनीला काय फरक नाही पडत 2 लाख द्यायला, 100 प्रोडक्ट जात असतील तर. सो पण मग त्याचा वेस्टेड इंटरेस्ट ना, त्याची क्रेडिबिलिटी, त्याचा ट्रस्ट वर्दीनेस. आणि जर तुम्हाला हे कळालं असं तर ट्रस्ट काय तिथून पुढे तुम्ही त्यांनी काही सांगितलं तरी ऐकाल नाही. मग ही सिच्युएशन आहे, ट्रस्ट वर्दीनेस तो क्रिएट करावा लागतो. एक्झाम्पल, रणदीप गुलेरिया, एम्स डायरेक्टर, क्रेडिबल सोर्स, वॉज सीन ऑन टीव्ही परस्युडिंग अ पीपल टू टेक कोविड-19 व्हॅक्सिन. सो कोविड-19 व्हॅक्सिन घेतलं पाहिजे हे जेव्हा एम्सचे डॉक्टर स्वतःही येऊन सांगतात, तेव्हा डॉक्टर सांगतात, एम्सचे डायरेक्टर आहे, इंडियामध्ये जे टॉपचे इन्स्टिट्यूट आहे त्याचे टॉप पर्सन आहे, सो इंडियातले त्यावेळेसचे वन ऑफ द बेस्ट डॉक्टर असू शकतात, ते जर सांगतात ते तर घेतली पाहिजे. ती क्रेडिबिलिटी तयार होते सोर्सच्या माध्यमात. सिम्पल. सो त्यांच्यावरती ट्रस्ट आहे आपला, ते एक्सपर्ट आहे त्या फील्डमध्ये, राईट. पण हेच जर मी सांगितलं तर माझं किती जण ऐकणार आहे, येते लक्षात. सो तो सोर्सची क्रेडिबिलिटी त्यावरती डिपेंडंट असते. ठीक आहे. नेक्स्ट, हे झालं पहिलं, सोर्स बद्दल चालू आहे आपलं. पहिला त्यातला कॉम्पोनंट झाला सोर्सची क्रेडिबिलिटी. दुसरा कॉम्पोनंट आहे सोर्स लाईकलेबिलिटी, की सोर्स बद्दलची आवड. मग जो कोणी सांगतोय आपण त्याच्याबद्दल, त्याच्याकडे आपलं आपण म्हणतो ना आपण त्याचा फॅन आहे, त्याच्याबद्दल आपली असलेली लाइकिंग त्याच्यावर पण डिपेंडंट राहतं. सपोज एखादं पॉलिटिकल लीडर आहे, तो आपला, आपण जर त्याचे फॅन असो, पॉलिटिकल त्या पार्टीचे फॅन असो किंवा फॉलोअर असो त्या पार्टीचे, तर तो काही सांगू आपण ऐकणार आहे, तो म्हणून ते खरं आहे. बऱ्याच वेळा जसं की इकॉनॉमिक्स बाबत पसरवलं जातं की नाही नाही इकॉनॉमी बेस्ट चालू आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहे, आणि मी जर डाय हार्ड बीजेपीचा फॅन असेल मी म्हणणारच. तुम्ही ऐकलंय का त्यांचं, ते त्यांचं किती इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला दिसतंय का? स्टॅच्यू उभा केलाय 3,000 कोटीचा, पण तो काय वाया गेला का? त्यातून बघा किती रेव्हेन्यू जनरेट झालाय. सी आर्ग्युमेंट ही आहे की 3,000 कोटीचा स्टॅच्यू उभं करून, कोणता आहे तुम्हाला पण माहिती आहे, 3,000 कोटीचा स्टॅच्यू करून तुम्ही 5-6 वर्षामध्ये किंवा 10 वर्षामध्ये तुम्ही जर 2,000 कोटी त्याच्यातून कलेक्ट करत असाल आणि म्हणत असाल की अजून पुढच्या 2 वर्षात तर स्टॅच्यू नील होऊन जाईल, तर माझं असं म्हणणं आहे त्याच 3,000 कोटीमध्ये 5 ते 6 IIT कॉलेज, एम्स कॉलेज ओपन होऊ शकतात, आणि त्याचं आउटपुट आतापर्यंत थाउजंड्स ऑफ करोड मध्ये गेला असतं. सो तुम्हाला प्रायोरिटीज ठरवावं लागतील रिसोर्स क्रंच मध्ये. ठीक आहे. सो त्या प्रायोरिटी सिम्पल आहेत. सो त्याच, बट आपण काय करतो, त्या सोर्स लाईकलेबिलिटी ना, तो जो सांगन ना, तो आपल्याला तो पर्सन आवडतो, तो काही म्हणून ते सत्य, तो म्हणून तेच खरं, तो म्हणून तोच पूर्व दिशा. सो सोर्स इज लाइकेबल इफ सिमिलर अँड अट्रॅक्टिव्ह. आणि हे पण बऱ्याच वेळा असतं बघा, एखादा पर्सन अट्रॅक्टिव्ह असतो, त्याने जर प्रोटीन सोर्स दाखवला की हे प्रोटीन खात जा, तुमची बॉडी तंदुरुस्त होईल, माझ्यासारखी होईल, तर ऑब्व्हियसली तुम्ही लगेच ते प्रोटीन जाऊन खरेदी करणार आहे, राईट. जे की सगळ्यांना माहिती आहे, हे अशा प्रकारची प्रोटीन पावडर कोणी कितीही काहीही क्लेम करू द्या, इट इज हार्मफुल टू युअर बॉडी. हे सगळ्यांना माहिती आहे की हे नॅचरल नाही, हे आर्टिफिशियल आहे. सो भले आता तुम्हाला ते प्रोटीनमुळे एनर्जी मिळत असेल, कदाचित आतामुळे तुम्हाला एक्सरसाइज करायला छान वाटत असेल, तुमची बॉडी व्यवस्थित शेपमध्ये येत असेल, अट्रॅक्टिव्ह बनत असाल तुम्ही, बट इन लॉंग टर्म तुम्हाला माहिती आहे आर्टिफिशियल आहे. जसं की एक नाईस आर्ग्युमेंट मी पाहिली की जनरली तुम्ही जे नॉन व्हेजिटेरियन फूड खातात, सो कॉल्ड प्रोटीन सोर्स म्हणून, ते ज्या प्राण्यांवर डिपेंडेंट आहे, म्हणजे मोस्टली आपण लेट से की आपण नाही, मी नाही, ठीक आहे, मी प्युअर व्हेजिटेरियन, जे काही नॉनव्हेज खातात ते मोस्टली रॅबिट, ठीक आहे, त्यानंतर गाय असेल म्हणजे बैल, ज्याला बीप म्हणतो आपण, ठीक आहे, इंडियात नाही, मी जनरली ओव्हरऑल वर्ल्ड ओव्हर म्हणतो. हरिण खाल्लं जातं, त्यानंतर चिकन लाईक कोंबडी एक्सेट्रा, त्यानंतर मटन असेल, मेंढी किंवा त्याला बकरी वगैरे आपण म्हणतो, ठीक आहे. सो हे सगळे प्राणी व्हेजिटेरियन आहेत. हे सगळे प्राणी त्यांच्यासाठी लागणारं प्रोटीन हे गवत, घास ह्या गोष्टींतून मिळवतो, आणि आपण प्रोटीन अशा माणसातून मिळवतोय, अशा पदार्थ, अशा प्राण्यांपासून बनवतोय जे ऍक्च्युअली व्हेजिटेरियन. तुम्ही कोणाला वाघ खाताना दिसले, पाहिले का? हार्डली नाही. सो तुम्ही ठरवायचं प्रोटीन सोर्स बेटर कोणता आहे.
सो त्या प्राण्यांमध्ये प्राण्यांचं जर मांस आपल्याला बेटर प्रोटीन सोर्स आहे, कारण त्या प्राण्यांच्या मांसामध्ये प्रोटीन येतं, ते कुठून आलेले लक्षात ठेवा, ते व्हेजिटेरियन मधून आलेले, व्हेजिटेबल्स मधून आलेले. सो बेटर प्रोटीन सोर्स कोणता आहे तुम्ही ठरवायचंय. आणि आपण तो, म्हणजे मी सांगत नाही की तुम्ही नॉन व्हेजिटेरियन व्हा, व्हेजिटेरियन व्हा, हे तुमचं प्रायोरिटी, तुमची कन्सर्न. आय एम लिबरल पर्सन अबाउट दॅट. मी सांगतो हे जे आर्ग्युमेंट दिले जातात ना की प्रोटीन सोर्स साठी मीठ आहे, दॅट इज फ्लॉड. ठीक आहे. सो सिम्पल की बट एखाद्या पर्सन तुम्ही किती लाईकलीहुड आहात, तुम्ही त्याचे किती फॉलोअर्स असाल त्याच्यावर डिपेंडेंट असतं की तो पर्सन फॉलो करेल की नाही, त्याला किती गोष्टी ऍक्सेप्ट करेल, किती सहज आहे त्याचं मन वळवणं. मग आता एखादा पर्सन अट्रॅक्टिव्ह असेल, एखादा पर्सन लाईकलेबल असेल, सिमिलर असेल आपल्या सारखाचे, तर त्याच्याबद्दल आपलं तो जे सांगतोय ना ते आपण जास्त पद्धतीने ऐकू शकतो. कारण का, हे एक इम्प्लिसिट अंडरस्टँडिंग अजम्पशन आहे की एक प्रकारे गृहितकच धरून चालले आपण की जो पर्सन अट्रॅक्टिव्ह असतो ना तो इंटेलिजंट पण असतो. असं नेसेसरी पण नाही. माझं असं म्हणणं ऑपोजिट आहे, जो पर्सन इंटेलिजंट असतो ना तो अट्रॅक्टिव्ह असतो. बट ठीक आहे, आपलं असं बनणं चाललेलं आहे की जो पर्सन अट्रॅक्टिव्ह असतो तो इंटेलिजंट असतो. हे बिलकुल नाही. मी तुम्ही खूप अनुभवले. राहायला एवढे पॉश आहेत लोक. ठीक आहे, तुम्ही आता हे रियालिटी शो जर कोणी बघत असेल तर ते सुद्धा रिलेट करून बघू शकता, किंवा रील्स त्याच्यात की दिसायला भारी आहेत, मेकअप वगैरे करतात, पर्सनॅलिटी, बॉडी सगळं बनवलेलं व्यवस्थित एकदम फिट, आणि मेंदू गायब. ठीक आहे. सो इंटेलिजन्सच्या नावाने झिरो आहेत. तुम्ही बऱ्याच वेळा पाहिला असेल की यांना प्राईम मिनिस्टर कोण आहे, काय चाललंय ही दुनियामध्ये, काही आयडिया नसते. ठीक आहे. द प्रायमरी फॅक्टर दॅट डिसाइड द अट्रॅक्टिव्हनेस ऑफ द सोर्स इन्क्लूड द फिजिकल फीचर्स. मग बऱ्याच वेळा आपण काय करतो, त्या पर्सनला त्याच्या फिजिकल फीचर्स वरून जज करतो. त्या फिजिकल फीचर्स वरून आपण ठरवतो की कशा पद्धतीने हा अट्रॅक्टिव्ह आहे की नाही, आणि अट्रॅक्टिव्ह आहे तर हा इंटेलिजंट असेलच असं गृहीतक धरून चालतो. फॉर एक्झाम्पल त्याने सांगितलं फिजिकल फीचर्स म्हणजे कोणते, कम्युनिकेटिव्ह आहे की नाही, तो किती एक्सप्रेस करू शकतो, कारण इंटेलिजंट पीपल आर स्मार्ट इन एक्सप्रेसिंग ॲज वेल. दुसरं व्हर्सॅटिलिटी, किती अष्टपैलू त्याचं कॅरेक्टर आहे. अष्टपैलू म्हणजे काय, अरे त्याला हे पण येते, अरे ते हे पण येते, तो व्हर्सॅटाईल आहे. सो त्याला म्युझिकचं पण थोडंसं नॉलेज येतो, सॉंग्स पण माहिती आहे, त्यांनी मूवीज पण खूप सारे बघितल्यात, वेब सिरीज पण बघितल्यात, त्यांनी पुस्तकं एवढी सारी वाचलेली आहे, तो याच्यामध्ये त्याचा प्रोफेशनल परफॉर्मन्स पण स्टँडर्ड एकदम बेस्ट आहे, तो त्याची कन्व्हिन्सिंग पॉवर स्ट्रॉंग आहे, तो दिसायला पण छान आहे. सगळ्या गोष्टी व्हर्सॅटाईल, दिसायला याच्या फॅक्टर नाही आहेत, बट व्हर्सॅटिलिटी मध्ये त्याला आपण म्हणतो अष्टपैलू. जर जसा एखादा ऑलराऊंडर आहे, राईट, त्या पद्धतीने. त्याच्यानंतर ऍटिट्यूडनल सिमिलॅरिटी, आपली त्याची वृत्ती सेम आहे असं वाटतं बऱ्याच वेळा. हे फिजिकल फीचर्सवर आपण गेस करण्याचा प्रयत्न केलेला असतो, आणि जेव्हा ह्या गोष्टी आपल्याला रिलेट होतात त्यावेळेस त्याच्याबद्दलचं एक लाईकलीहुड तयार होतं आपलं, आणि त्या लाईकलीहुडच्या बेसिसवरती आपल्याला तो त्या परस्युडर बद्दलचं एक अट्रॅक्टिव्हनेस तयार होतं. अट्रॅक्टिव्ह म्हणजे इंटेलिजंट आहे म्हणजे त्याची क्रेडिबिलिटी वाढते. ठीक आहे. सिम्पल एक्झाम्पल, ऍडव्हर्टाइजमेंट्स रोप इन द पीपल विथ अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी टू मेक देअर प्रोडक्ट्स अपेलिंग. म्हणून तर हे अट्रॅक्टिव्ह लोकांना घेतात ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये. कारण का, आपण हे गृहीतक धरून चाललोय की अट्रॅक्टिव्ह लोक इंटेलिजंट आहेत, आणि अट्रॅक्टिव्ह कशाच्या बेसिसवर, चांगल्या डायलॉग डिलिव्हरी, व्हर्सटाईल आहेत, हे पण करतात, ते पण करतात, ते पण करतात, आणि आपली वृत्ती त्यांच्याशी समान. सो दोन गोष्टी कळाल्या, कशा प्रकारे सोर्स गोष्टी डिपेंड आहे, सोर्स कशा प्रकारे इन्फ्लुएन्स करतात, परस्युड करू शकतात. एक क्रेडिबिलिटी असली पाहिजे सोर्सची. त्या क्रेडिबिलिटीमध्ये पण दोन कीवर्ड लक्षात ठेवायचे, एक म्हणजे ट्रस्टवर्दीनेस, विश्वासार्हता. पहिली गोष्ट क्रेडिबिलिटी म्हणजेच विश्वासार्हता, त्याच्यामध्ये विश्वास असला पाहिजे आणि तो एक्सपर्ट असला पाहिजे, तज्ञ. दुसरे सोर्स लाईकलीहुड, सोर्स बद्दलची आवड आपली. ठीक आहे. त्याच्यामध्ये त्याचे फिजिकल फीचर्स असतात, अट्रॅक्टिव्हनेस आणि इंटेलिजन्स याचं काय रिलेशन आहे हे कीवर्ड झाले. नेक्स्ट आहे पॉवर. इट हॅज पोटेन्शियल टू चेंज द बिहेवियर ऑफ अ टार्गेट ग्रुप इन इंटेंडेड डायरेक्शन डिस्पाइट देअर रेजिस्टन्स. सत्ता, ताकद. ज्याच्याकडे सत्ता आहे, ताकद आहे, पॉवर आहे, पॉवर फिजिकल पॉवर असू शकते, पॉवर मेंटल पॉवर असू शकते, पॉवर पॉलिटिकल पॉवर असू शकते, इकॉनॉमिक पॉवर, अंबानी, त्यांनी जर ठरवलं टार्गेट ग्रुप बदलायचा आहे तो बदलू शकतात एक दिवसात. कारण का, ती पॉवर आहे, इकॉनॉमिक पॉवर आहे. सो बऱ्याच वेळा लोकांना ती इच्छा नाही बदलण्याची, जसं की जिओ. बऱ्याच लोकांना इच्छा नव्हती जिओची मध्ये जाण्याची, कन्वर्ट होण्याची, इन्क्लुडिंग मी, बट जावं लागलं. कारण का, तशा पद्धतीने त्यांनी इकॉनॉमिक पॉवरचा यूज केला की बेटर अल्टरनेटिव्ह सोडलाच नाही, काही कॉम्पिटिशनच ठेवलं नाही काही. सो त्याचा परिणाम असा झाला की पॉवरमुळे काय होऊ शकतं, जरीही ज्याचा आपल्याला टार्गेट ग्रुप, लक्षित गट आहे, त्याच्यामध्ये बदल घडून आणायचे, त्याची इच्छा असो नाही तर नसो, आपल्या पॉवरमुळे त्याच्यामध्ये बदल घडून आणले जाऊ शकतात. सो पॉवर असं ना तर क्रेडिबिलिटी नाही लागत. आलं लक्षात? सिम्पल. Power, attractiveness, and credibility will
कॉज बिहेवियर चेंज इन अ डिफरंट वेज. कसं बघा, पॉवरमुळे कंप्लायन्स येतो. कंप्लायन्स म्हणजे काय, अनुज्ञा किंवा अनुपालन करणे. जर शक्ती असेल ना तुम्हाला अनुपालन करावं लागेल. माझ्याकडे पॉवर आहे, लेट सपोज माझ्याकडे 21,000 एम्प्लॉईज आहे, 21,000 लोक माझ्याकडे काम करतात, माझ्याकडे पॉवर आहे, मी म्हणून त्याने तसं करायचंय, नाहीतर जॉब सोडायचा आहे. सो मग अनुपालन करायला लागणार, लोक शिस्तीत यायला लागणार, मी म्हणून तसं करायला लागणार. दुसरे अट्रॅक्टिव्हनेस. अट्रॅक्टिव्हनेस असेल तर आपण त्याला आयडेंटिफाय करतो, आपल्या व्यक्तिमत्वाशी जुळून बघतो, आपल्यासारखंच आहे का, आपली वृत्ती कशी आहे. सो अट्रॅक्टिव्हनेस क्रिएट्स आयडेंटिफिकेशन. ठीक आहे, एक ओळख तयार करते. क्रेडिबिलिटी, इंटरनलायझेशन. एखाद्याची विश्वासार्हता असेल तर आंतरिकरण, की आंतरिक क्षमता काय आपली. कारण काय, क्रेडिबिलिटीमुळे तयार होतं, की कशामुळे तयार होते, विश्वास अंतकरणातून येतो. क्रेडिबिलिटी तयार होते एक्सपर्टनेसमुळे. तो एक्सपर्ट आहे ना, तर आपल्या डीप लेवलला नॉलेजला इन्फ्लुएन्स करू शकतो. सो ह्या गोष्टी अशा पद्धतीने ते परस्यूड करण्यामध्ये हेल्प करतात. ठीक आहे, नेक्स्ट. सो त्यासाठी त्यांनी टेरेस टेस्ट दिलेली. ती काय समजून, याच्यावर क्वेश्चन नाही येणार, पण ती एक्झाम्पल म्हणून तुम्ही यूज करू शकता. इट ऍक्ट्स ॲज अ गाईड फॉर मेकिंग अँड डिफेंडिंग इथिकल चॉईसेस. हे एक प्रकारे मार्गदर्शक बनतं, की आपले चॉईसेस जे आहेत, मेकिंग अँड डिफेंडिंग, जे आपली नैतिक निवड केलेली आहे, आपण नैतिक काही गोष्टी निवडलेल्या आहेत, नैतिक निवडी करण्यासाठी किंवा त्यांचा बचाव करण्यासाठी. म्हणजे मी जी निवडलेली गोष्ट आहे ती इथिकल आहे की नाही, मी जी निवडलेली गोष्ट आहे ती अनइथिकल आहे का, आणि असेल इथिकल तुम्हाला डिफेंड करायची, तर त्याबद्दल ते एक मार्गदर्शक आहे. ते डेव्हलप बाय बेकर अँड मार्टिसन यांनी, की फोकस ऑन 5 प्रिन्सिपल ऑफ इथिकल परस्युएशन. बऱ्याच वेळा परस्युएशन करताना इथिकल वेनी पण करावं लागेल. जसं मी आता सांगितलं, पॉवर असेल तर इथिकल वेनी नाही होत बऱ्याच वेळा, ते कंप्लायन्स मार्फत होतं, अनुपालन, बळजबरीने, जबरदस्तीने करावंच लागेल. नाहीतर पोलीस असतील तर समजा पोलिसांकडे पॉवर आहे, राईट, लिगल पॉवर आहे, तर ते कशा प्रकारे परस्युएशन करून आणू शकतो, तुमचं नाही ऐकणार तुम्ही आत. सो ती बळजबरीने, बऱ्याच वेळा मनातून नाही, स्वइच्छेने नाही लोकांच्या, बट कंपल्शन आलंय त्यांच्या एक आउट ऑफ, कारण ह्या माणसाकडे पॉवर आहे म्हणून. सो हे परस्युएशन इथिकल नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मग कोणते, त्यासाठी काही प्रिन्सिपल दिलेत, काही तत्व दिलेले. त्यांनी सांगितलंय, दिस फ्रेमवर्क फंक्शन्स अंडर द थिअरी ऑफ युटिलिटेरियनिझम. उपभोक्तावादाच्या अंडर काम करतं, विच मेंटेन्स दॅट द रिझल्ट्स ऑफ अन ऍक्शन आर इक्वली इम्पॉर्टंट टू द ऍक्शन इटसेल्फ व्हेन इव्हॅल्युएटिंग इट्स इथिकॅलिटी. मग त्यांनी सांगितलं, एखाद्या गोष्टीचं आउटकम येतं, रिझल्ट येतो, त्याचा परिणाम येतो, तोही तेवढाच महत्वाचा आहे जेव्हा ती ऍक्शन तेवढी महत्वाची. म्हणजे काय, यांनी एक मार्ग काढला बघा. आपण या अगोदर शिकलो होतो मीन्स अँड एंड्स. युटिलिटेरियन सांगतं, किंवा डिओन्टॉलॉजिकल अप्रोच आणि कॉन्सिक्वेन्शनल अप्रोच हे बघितलं होतं आपण. डिओन्टॉलॉजिकल काय सांगतो, मीन्स आर इम्पॉर्टंट. मी जे करतोय ना ते नैतिक असलं पाहिजे, परिणामाची चिंता करायची नाही. जर मी नैतिक केलंय तर परिणाम करायची नैतिकच असते. दुसरं कॉन्सिक्वेन्शनल काय सांगतो, जर परिणाम नैतिक आले तर तुम्ही करताय ते नैतिक आहे, जर परिणाम अनैतिक आहे तर तुम्ही करताय ते अनैतिक आहे. सो परिणामांवरती डिपेंडंट आहे ते कॉन्सिक्वेन्शनलिझम, परिणामवाद म्हणतो. आणि जे डिओन्टॉलॉजिकल आहे ते म्हणजे तुम्ही कोणता मार्ग स्वीकारलाय, माध्यम, मीन्स. हे काय सांगतं, की दोन्हीही इक्वली गरजेचे आहेत. टेरेस टेस्ट ते उपभोक्तावादाच्याच अंडर येतं, पण ते काय सांगतात, की रिझल्ट, परिणाम पण तेवढेच महत्वाचे जेवढे ते परिणाम पण तेवढेच महत्वाचे जेवढे ते परिणाम येण्यासाठी केलेलं कृत्य. सो कृती महत्वाची आहे, परिणाम पण महत्वाचे. कशासाठी, नैतिकता तपासण्यामध्ये. सो नैतिकता तपासताना ह्या दोन्ही गोष्टींची समान व्हॅल्यू आहे हे ते सांगतात. टेरेस इज अन ॲक्रोनिम फॉर, हे शॉर्टकट आहे टेरेस टेस्ट म्हणजे. कशाचा, एक ट्रूथफुलनेस, सत्यता. कशाची, मेसेज. मी जी मेसेज सांगतोय ट्रूथ असलं पाहिजे. मी बऱ्याच वेळा सांगितलं, इतकी खराब इन्फॉर्मेशन, इतकी खराब, व्हॉट्सअपवरती तर तुम्ही ऐकलं असेल, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी नाव, इतकी चुकीची माहिती येते, लोक सर्रासपणे चुकीचं वापरतात. आहे कोणीही विचार करत नाहीये की समोरच्याला चुकीची माहिती जाते, त्याचा परिणाम काय होईल, काही नाही. एक फॅड क्रिएट झालेलं आहे ते चुकीची माहिती देण्याचं. सो ट्रूथफुलनेस ऑफ मॅसेज अत्यंत महत्वाचा आहे. जर तो मॅसेज आपण ट्रूथफुली देत असेल तर आपली टेस्ट पहिला टिक. दुसरं, ऑथेंटिसिटी ऑफ परस्युडर. आपण किती ऑथेंटिक सोर्स आहे, मी नेहमी सांगत असतो, रेफर ऑथेंटिक सोर्स. रेफर ऑथेंटिक सोर्स म्हणजे काय, ऑथेंटिकला मराठीत काय वर्ड वापरलाय त्यांनी, बघूया. सत्यता, आदर, ऑथेंटिसिटी, सत्यता. सत्य सोर्स असला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, ट्रूथला पण त्याने सत्यता म्हटले. ऑथेंटिसिटी, ऑथेंटिक म्हणजे काय,
जेन्युइन म्हणतो किंवा ओरिजिनल म्हणूया, ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल, मला जर एखादी गोष्ट कोट करायची की महिलांचं प्रमाण एवढे, शेड्यूल ट्राईबचं प्रमाण एवढे पर्सेंटेजमध्ये, पॉप्युलेशनमध्ये, तुम्ही कुठला सोर्स वापरता? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा एखादा डेटा, ते भले सर्वे असेल, सेन्सस मधून आलेला असेल, एखादा रिपोर्ट आलेला असेल. समजा भारताचा जीडीपी एवढा आहे, कुठून मला कळतं? इकॉनॉमिक सर्वे मधून डेटा आहे, ऑथेंटिक सोर्स आहे. सो सेकंड ERC सुद्धा हे ऑथेंटिक सोर्स आहे इथिक्ससाठी. सो बरेच जण विचारतात, सर याच्या पलीकडे काही यूज करायचंय का? तर त्यांना मी त्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे आज मेंटर्स मेसेजमध्ये, आणि तो आजच पोस्ट करणार आहे. त्याच्यामध्ये मी सेकंड ERC चा यूज कसा करायचा आहे. सेकंड ERC काय आहे? तर दुसरा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन, प्रशासकीय सुधारणा जो आयोग नेमला होता, सो तो दुसऱ्या आयोगाचे काही रिपोर्ट्स आलेले आहेत, आणि त्या रिपोर्ट्समध्ये इथिक्स इन गव्हर्नन्स नावाचा पण एक रिपोर्ट आहे, तो देखील आपल्याला यूज करायचा आहे. त्यासाठी आजच्या मेंटर्स मेसेजचे यूज करा, किंवा आता येईल तो त्याच्याबद्दल पहा. त्याच्यामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी ज्या आपल्याला यूज करायच्या आहेत. हे झालं ऑथेंटिक सोर्स. म्हणून सांगत असतो, ऑथेंटिक सोर्स कोणते? द हिंदू ऑथेंटिक सोर्स, इंडियन एक्सप्रेस ऑथेंटिक सोर्स आहे, योजना कुरुक्षेत्र येतात ऑथेंटिक सोर्स आहे, PIB हे काय आहे? पब्लिक इन्फॉर्मेशन ब्युरो. सो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ऑफिशियल न्यूज वेबसाईट आहे असं समजा. PIB ऑथेंटिक सोर्स आहे. इकॉनॉमिक सर्वे, युनियन बजेट डॉक्युमेंट, हे ऑथेंटिक सोर्सेस, हे ऑथेंटिक सोर्स यूज करायला शिका. सो जो परस्युएडर, मी जर ऑथेंटिक सोर्स मधून तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करत असेल ना, तर यस, इथिकल आहे. रिस्पेक्ट फॉर परस्युडी. सो मी माझा तुमच्याबद्दल किती रिस्पेक्टफुल आहे ते सुद्धा इम्पॉर्टंट. मी ज्याला परस्युडी म्हणजे काय, की ज्याला परस्यू करायचंय असा टार्गेट ग्रुप, त्यांच्याबद्दल माझा किती रिस्पेक्ट आहे. चौथी गोष्ट, इक्विटी म्हणजे समता ऑफ परस्युएसिव्ह अपील. सो मी अपील करताना माझ्या अपीलमध्ये किती समता आहे, सगळ्यांना कशा पद्धतीने ट्रीट करतोय, की मी ह्यांना वेगळं सांगतोय, त्यांना वेगळं सांगतोय. आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, सामाजिक जबाबदारी, सगळ्यांच्या हितासाठी सामाजिक जबाबदारी. सो हे 5 गोष्टी पुन्हा एकदा सांगतो. सत्यता, ऑथेंटिसिटीसाठी काय एक मराठी वर्ड काय तो एक्झॅक्टली मला ट्रान्सलेट करून कमेंटमध्ये कळवा, सो सगळ्यांना कळेल. बट सध्या तरी आपण सत्यता पकडूया, ठीक आहे. सो ट्रूथफुलनेस, ऑथेंटिसिटी, रिस्पेक्ट, इक्विटी आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हे सांगितलेलं आहे इथं 5 पण. इक्विटी ऑफ अपील, आपल्याला जे अपील करायचंय लोकांना त्याच्यामध्ये काय इक्विटी आहे का? सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कॉमन गुड, सो सामाजिक जबाबदारी असली पाहिजे, जे समाजाच्या सर्वांचे हित आहे अशामध्ये. ट्रूथफुलनेस ऑफ मेसेजमध्ये सत्यता असली पाहिजे. ऑथेंटिसिटी ऑफ परस्युएडर, परस्युएडर म्हणजे काय? मी जो देणार आहे तो श्रोत्याच्या मध्ये किती सत्यता आहे, किती सत्यनिष्ठ गोष्टीमध्ये आलेले ते. आणि रिस्पेक्ट फॉर द टार्गेट ग्रुप, हे सगळे टेरेस टेस्ट आहे. मग याच्यावरती डिपेंडंट ठेवायचं तुम्ही जो परस्युएशन करा. आता ही केस स्टडी ना आपण अप्लाय करू बघू. मी सांगितलं हे सिलेबसचा पार्ट नाही, क्वेश्चन डायरेक्ट येणार नाही, टेरेस टेस्ट म्हणजे काय एक्सेट्रा. यूज करायचा याचा, कसा यूज करायचा आहे, मगाची केस स्टडी. आधी इक्विटी ऑफ अपील काय आहे, की मी सगळ्यांना कशा पद्धतीने अपील करतोय. जे प्रोटेस्ट करतात त्यांना कशी अपील करतोय, जे पालक मुलींना शाळेत पाठवत नाही त्यांना कसं अपील करतोय, जे पोलीस ऍक्शन घेत नाही मी त्यांना कसं अपील करतोय, जी शाळा आहे तिने तसं वातावरण तयार केलं नाही सेफ, त्यांना कसं अपील करतोय. सो त्याच्यामध्ये काय क्षमता आहे माझी. दुसरी गोष्ट, कोणाला खाली बघतोय का, कोणाला वेगळ्या पद्धतीने सांगतोय का, एक्सेट्रा. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कॉमन गुड्स, त्या गावामध्ये प्रोटेस्ट व्हायलेंट होऊ शकते, सो ती व्हायलेंट झाली तर सगळ्यांचं नुकसान आहे. सो त्यामध्ये सगळ्यांचा फायदा आहे. मग मला ती पण सामाजिक भान ठेवावं लागणार आहे, त्यांचा पण रिस्पेक्ट करावा लागणार आहे. सो सामाजिक भान जबाबदारी ठेवून मला हे सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहे. नाहीतर मी लाठीचार्ज केला तर सामाजिक स्थैर्य सगळ्यांचं जे कॉमन ही ते डिस्टर्ब होईल. दुसरं, ट्रूथफुलनेस ऑफ मेसेज, मी जो संदेश देणार आहे त्यांच्यापर्यंत. सपोज मी असंच कमिटमेंट दिली की फॉर एक्झाम्पल त्याच केस स्टडीमध्ये मी सांगितलं की नाही 24 तासात ऍक्शन घेतली जाईल पोलिसांकडून, प्रॉमिस करतो. नाही, ट्रूथफुलनेसच नाही मेसेजमध्ये. ऑथेंटिसिटी ऑफ परस्युएडर, सपोज मी पालकांना असं सांगितलं की राईट टू एज्युकेशन अंडर तुम्हाला 14 वर्षापर्यंत मुला मुलींना कंपल्सरी शाळेत पाठवणं गरजेचं आहे, कायद्यानुसार पण गरजेचं आहे, पण मी तुमची तरी प्रार्थना करतो. सो ऑथेंटिसिटी कुठून आली मला, RTI ऍक्ट मधून आली, की मी त्यांना मन वळवलं पाहिजे, याच्यामध्ये मला कायद्याची बॅकिंग पण आहे त्या गोष्टीसाठी. सो ही ऑथेंटिसिटी झाली. रिस्पेक्ट, त्यांच्याबद्दल मी जाऊन सांगितलं ना, नाही मला उद्या सगळ्या पालकांनी सगळ्या मुली शाळेत पाठवलं पाहिजे आणि सगळ्या पालकांना 8 टाकेल, रिस्पेक्टच नाही. तुम्ही प्रोटेस्ट कसं काय करू शकता ह्या गोष्टीवर, तुमचं काय लोकल स्टँड आहे, लोकल स्टँड आहे तुमचा काय अधिकार आहे प्रोटेस्ट करायचा. सपोज ज्या मुलीच्या बद्दल इश्यू आहे तो मुलीबद्दल आम्ही बघून घेऊ, तुम्ही कोण प्रोटेस्ट करणारे गाववाले, अशा भाषेत बोललो, त्यांच्याबद्दल डिसरिस्पेक्ट केला, तर लोक नाही ऐकणार. सो परस्युएशन करताना ह्या 5ही गोष्टी महत्वाच्या असतात. एक लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवताना कसं लक्षात ठेवायचंय, पुन्हा एकदा आपली आयडिया वापरायची. एक, परस्युएडर म्हणजे सोर्स, हे काय आहे, हे मेसेज आहे.
हे काय अपील म्हणजे माध्यम कशा प्रकारे करतोय मी. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हा एक एक्स्ट्रा आयटम आला की सगळ्यांचं हित कसं साधलं जाईल, कारण मला आता हे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये वापरायचंय. आणि लास्ट रिस्पेक्ट फॉर टार्गेट ग्रुप. सो हे 4 फॅक्टर तो ऑलरेडी माझे जुनेच आहेत. 1 2 3 4. कोणते? जे 4 फॅक्टर परसुएशनचे आहेत. फक्त 5वा फॅक्टर लक्षात ठेवायचा आहे, सामाजिक जबाबदारी. सिंपल. नेक्स्ट. आता मेसेज काय परसुएशन मध्ये. सो सोर्स बद्दल संपलं. ठीक आहे. आता संदेश काय, मेसेज काय तो पहा. ठीक आहे. नेक्स्ट मेसेज. आता मेसेजचं काय इम्पॉर्टंट पहा. परसुएशन रिक्वायर्स अ मेसेज टू बी प्रेझेंटेड इन अ विविड लँग्वेज अँड बॅक्ड बाय द डेटा. डेटा असला पाहिजे बॅक्ड बाय. म्हणजे काय, मी जर कोणत्या गोष्टीच्या कन्क्लुजनला पोहोचत असेल आणि सांगत असेल अशा पद्धतीने करा, त्याच्यासोबत काही डेटा असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला म्हणतोय जर केस स्टडी अत्यंत महत्वाचा आहे, रादर दॅन द, म्हणजे एक केस स्टडी 140 मार्क्सला आहे. 140 मार्क्ससाठी मला 140 मार्क्स 120 मार्कला, सॉरी. सो 120 मार्क प्रिपरेशनसाठी मला किती दिवस दिले पाहिजे, हे मी डेटाने कसं बॅक केलंय. 120 मार्क्स दिलेले आहेत मला, डेटा आहे माझ्याजवळ. मी फक्त एवढं स्टेटमेंट केलं, केस स्टडीज आर मोर इम्पॉर्टंट दॅन एनिथिंग एल्स. सगळ्यापेक्षा केस स्टडी अत्यंत महत्वाच्या आहेत. तर बऱ्याच वेळा तुम्ही या गोष्टीवर का विश्वास ठेवाल, ह्या मेसेजवरती माझ्या का विश्वास ठेवाल. पण मी जर त्याच डेटाने प्रूव्ह केलं, जे की माझ्या पहिल्या इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये प्रूव्ह केलेलं आहे, केस स्टडी किती इम्पॉर्टंट येते, हे जर प्रूव्ह केलं तर तुमच्या लक्षात येईल ना, अरे 120 मार्क्सला आहे, हिस्ट्री 50-60 मार्कला आहे, अख्खं जॉग्राफी 50-60 मार्कला आहे. हिस्ट्री आणि जॉग्राफी हे सगळे एकत्र करायला आपल्याला किती अभ्यास करावा लागतोय मेन्सला. आणि इथिक्सच्या केस स्टडीज आपण तेवढा अभ्यास करतो का. 125 मार्कला एसे आहेत, 2 एसे 250 मार्क्सला आहे, यांचा किती अभ्यास करतो आपण. याचं जर कंपॅरिझन मी डेटाच्या माध्यमातून प्रूव्ह करून देतोय तुम्हाला, तर मग तुमचा विश्वास बसतो. सो मेसेजमध्ये अतिशय इम्पॉर्टंट आहे डेटा. आणि विविड लँग्वेज. विविड लँग्वेज म्हणजे काय, समजेल अशी भाषा. बऱ्याच वेळा आता मी इंग्लिश वर्ड्स वापरतो काही, पण याचा अर्थ असा आहे का तुम्हाला त्याच्यात बिलकुल कळत नाही. आता जर बरेचसे मुलं मला म्हटले पण की सर तुमचे काही इंग्लिश वर्ड्स आम्हाला नाही समजत जे तुम्ही वापरता येतं. मी त्याचं मराठी ट्रान्सलेट एक्झॅक्ट नाही सांगू शकत, पण त्याचं मिनिंग काय आहे ते सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल, विविड लँग्वेज. आता याचं मराठीत एक्झॅक्ट अर्थ काय, ट्रान्सलेशन हे नाही माहित, पण याचा अर्थ काय हे माहिती आहे ना, की समजण्यायोग्य भाषा. याच्या पलीकडे पण जर तुम्हाला मी जेवढी इंग्लिश वापरतो तेवढी जर येत नसेल ना, तर लक्षात ठेवा, मेन्ससाठी इंग्लिश लँग्वेजचा पेपर कंपल्सरी आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी ट्रान्सलेशन भाषांतर करायचं आहे त्याचं. आणि त्यावेळेस मग कळलं तुम्हाला त्या इंग्लिश एका पॅसेजचं 70 मार्काला आहे, 60 मार्काला आहे समथिंग. 60 मार्काचा एक पॅसेज येतो, त्या पॅसेजचं एक्झॅक्ट मराठी ट्रान्सलेशन करायचं असतं तुम्हाला. आणि एका मराठी पॅसेजचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचं असतं. काय येणार आहे तुम्हाला त्यावेळेस मला पण कळू दे. जर तुम्ही म्हणता असं मला एवढं पण इंग्लिश येत नाही, तर तेवढं इंग्लिश यावंच लागेल. कारण तुम्ही ऑफिसर व्हायला चाललेत, तुम्ही काय कुठं मराठीचं शिकवायला नाही चाललेलं, टीचर व्हायला. तुम्ही ऑफिसर होणार आहे, तुम्हाला इंग्लिशमध्ये ऍक्ट्स येणार आहे, कायदे येणार आहेत, इंग्लिशमध्ये रूल्स रेग्युलेशन्स येणार आहेत, GR ज्याला गव्हर्नमेंट रेग्युलेशन्स म्हणतो आपण, ते येणार आहेत. ते सगळे इंग्लिशमध्ये तुम्हाला वाचता आले पाहिजेच, कळाले पाहिजेच. ठीक आहे. सो एवढी इंग्लिश सफिशियंट आहे, बट समजेल अशी भाषा असावी त्या मेसेजमध्ये. द मेसेज शुड बी सच दॅट इट इस्टॅब्लिश ए कॉमन ग्राउंड विथ टार्गेट पीपल. मी ज्या गोष्टीबद्दल बोलतोय आणि तुम्ही ज्या गोष्टीमध्ये एक्सपेक्ट करताय मी बोलावं, त्या दोन्हीमध्ये एक कॉमन ग्राउंड असलं पाहिजे. जसं की इथिक्स. मी इथिक्स शिकवतोय, तुम्हाला इथिक्स अंडरस्टँड करायचंय, सो आपण इथिक्स बद्दल डिस्कशन करतोय. आणि मी त्या संदर्भात मेसेज देतोय, तुम्हाला संदेश देतोय, हे कॉमन ग्राउंड असलं पाहिजे. नाहीतर मी बोलायचो इथिक्सच्या क्लासमध्ये पॉलिटिकल सायन्स बद्दल, त्याचं तुमचं कॉमन ग्राउंड झालं का नाही. जे पॉलिटिकल सायन्सचे स्टुडंट्स आहेत, तो टार्गेट ग्रुप आहे, त्यांचं माझं पॉलिटिकल सायन्सचं डिस्कशन ते झालं माझं कॉमन ग्राउंड. पण इथे आहे का, नाही. सो कॉमन ग्राउंड पण तुम्हाला ओळखावं लागेल. फॉर एक्झाम्पल, सबका साथ सबका विकास प्रोग्राम. सबका साथ सबका विकास प्रोग्रामचं कॉमन ग्राउंड काय आहे, की सगळ्यांचा विकास. सो सगळ्यांना एका कॉमन प्लॅटफॉर्मवर आणलं, इंडिया डेव्हलप होणं गरजेचं आहे, एक विकसित राष्ट्र म्हणून येणं गरजेचं आहे. त्यासाठी सगळ्यांच्या अँगलने कसं करता येईल, आणि म्हणून पुढचं स्लोगन आणला, सबका प्रयास. सो एक कॉमन ग्राउंड इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न आहे सबका मधून, सबका ह्या वर्ड मधून, कारण सगळ्यांसाठी आहे. म्हणून परस्युडर म्हणजे मोदीजी, टार्गेट ग्रुप म्हणजे सगळे ऑल इंडियन सिटीजन्स किंवा नॉन सिटीजन सुद्धा, MNC वगैरे, यांना परस्यू करण्याचा प्रयत्न करताय. मेसेज काय, की सबका साथ, सगळ्यांचा सोबत असेल, सगळे सोबतीने काम करू, तर सबका विकास, सगळ्यांची प्रगती होईल. त्यासाठी सगळ्यांनी प्रयास करणं म्हणजे प्रयत्न करणं गरजेचं आहे. ठीक आहे. बेस्ट रिझल्ट्स आर ऑब्टेन व्हेन परस्युएसिव्ह मेसेज हॅज बोथ इमोशनल अँड फॅक्च्युअल एलिमेंट्स इन. बऱ्याच वेळा फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन द्यायला सुरुवात केली होती. दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा कायद्यानुसार
त्यामध्ये इथिक्स बद्दल बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये इथिक्स इन गव्हर्नन्स नावाचा एक टॉपिक आहे, म्हणजेच प्रशासनात. ही जर मी असं द्यायला बोलायला सुरुवात केली तर तुम्ही एखादा व्हिडिओ बघाल, त्यानंतर नाही. आणि ते सांगतो असं नेहमी, स्लाइड वाचून दाखवणं बघतं म्हणजे शिकवणं नाही. जे की मी पण स्लाइड वाचतोय, पण स्लाइड ही रेफरन्स साठी यूज करतोय, जेणेकरून तुम्हाला पण रेफरन्स समजावा मी जी गोष्ट बोलतोय. तुम्ही पाहिलं असेल, मी प्रत्येक लाईनवर माझ्या 10 ओळी असतात, एक लाईनवरती 10 सेंटेन्सेस एक्स्ट्रा असतात, जे ऍक्च्युअली टीचिंग आहे. त्या गोष्टी रिलेट करून शिकवणं, तुम्हाला तुमची मेंटॅलिटी क्रिएट करणं, की मी एखादी लाईन वाचल्यानंतर, लेट सपोज हे पुस्तक आहे, तुम्ही पुस्तक वाचताय सपोज, मी तुम्हाला अशी सवय लावतोय की एक लाईन वाचल्यानंतर तुम्ही 10 लाईन मनातली मनात विचार केला पाहिजे, जेणेकरून तुमची थिंकिंग पॉवर वाढत जाईल, ती ॲबिलिटी वाढत जाईल. कारण तुम्ही जे थिंकिंग करताय ना, ते तुम्ही आन्सर मध्ये लिहिणार आहे, जे वाचताय ना ते आन्सर मध्ये आठवत नाही, जे थिंकिंग केलेलं ना ते आठवतं, ते लिहिणार आहे. मी तुमची ती ॲबिलिटी वाढवतो, ही टीचिंग, असं माझं तरी ओपिनियन आहे. होपफुली तुमचं पण असावं असं माझं इच्छा आहे. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय, मेसेज सांगताना त्यात फक्त फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन असू नये किंवा फक्त नुसतं इमोशनल असू नये, एक राईट कॉम्बिनेशन पाहिजे. आपले एक प्रकारे इमोशन्स पाहिजे, एक्सप्रेशन्स पाहिजे, विथ फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन पण पाहिजेच. नेक्स्ट इज एक्झाम्पल, सेल्फी विथ डॉटर्स टू प्रोव्हाइड बेटी बचाओ, टू प्रमोट बेटी बचाओ बेटी पढाओ. Government's message regarding lockdown during the corona and later for the corona vaccine. So त्यांनी एक्झाम्पल दिलेत की सेल्फी विथ डॉटर, मी शाळेत जाताना मुलीची एक सेल्फी काढली किंवा मुलीसोबत मी सेल्फी टाकत असेल तर अवॉर्ड्स केले जातात, जेणेकरून एक स्त्री भ्रूण हत्या असेल, ज्याला फिमेल इन्फेंटिसाइड, त्याला कर्ब करणे, त्याला आळा घालणे, मुलींचं शिक्षण प्रमोट करणे, मुली हे एक प्रकारे प्राऊडफुल फिलिंग आहे ह्या गोष्टी प्रमोट करणे, किंवा कोरोनाच्या काळात लॉकडाऊन मध्ये सगळ्यांनी एकत्र राहणे, किंवा आत थांबा घराच्या आत, लॉकडाऊन चालू आहे, किंवा कोरोना व्हॅक्सिन घेण्यासाठी या बाहेर, कोरोना व्हॅक्सिन घ्या सर्वांनी, हे जे पद्धतीने मेसेज पाठवले त्यामध्ये इमोशन्स होत्या, बेटीसाठी इमोशन्स आहेत, प्लस फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन पण आहे की हे केलं पाहिजे, शिक्षण दिलं पाहिजे. ठीक आहे. सो एक राईटफुल कॉम्बिनेशन आहे ते यांनी दिलेलं आहे. बऱ्याच वेळा काही गोष्टी कॉम्प्रोमाइज होतात, जसं की मेसेजमध्ये डिस्क्रिपन्सी म्हणजे काय, तडजोड किंवा विसंगती, राईट वर्ड आहे विसंगती. मी सांगतोय एक, करतोय एक, मी अगोदरचं एक वाक्य सांगितलं, दुसरं एक वाक्य सांगितलं, मग ते एकाच मेसेज बद्दल, कदाचित मेसेज वेगळा असेल तर वाक्य वेगळं येईल, आणि मला खूप सारे मेसेज द्यायचे मला. सो बऱ्याच वेळा माझ्या मेसेजमध्ये तुम्हाला डिस्क्रिपन्सी मिळेल पण, कारण मला प्रत्येक वेळेस ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्या टाईपचं आव्हान लागतो की मी ती गोष्ट मान्य करतोय, ते एक्झाम्पल पटवून देतोय. ठीक आहे. सो मला त्या दोन्ही गोष्टी पटवून द्यायच्या तुम्हाला, म्हणून मला दोन्ही साईडचे एक्झाम्पल द्यावं लागतं. पण एखादा इन्फ्लुएन्स करतोय तुम्हाला आणि एखाद्या कृत्य करण्यासाठी, सपोज व्यायामासाठी, कोणाला तुम्हाला इन्फ्लुएन्स करायचं व्यायामासाठी, राईट, आणि तो व्यायामाचे साठी इन्फ्लुएन्स करताना स्वतः मात्र व्यायाम करत नाही. सो ऍक्शन आणि विचार याच्यामध्ये विसंगती आढळते. मेसेज द्यायचा आहे व्यायामाचा, सांगतोय दुसरे, त्याच्यामध्ये ऍक्च्युअली ऑब्जेक्टिव्ह आहे की प्रोटीन खरेदी करा. सो हे डिस्क्रिपन्सी ना, एका साईडने तुम्ही हेल्थ बद्दल बोलताय, दुसऱ्या साईडने अनहेल्दी गोष्टीबद्दल बोलताय. सो ही विसंगती दिसून येते. ठीक आहे. सगळे बर्गर खाणं चुकीचं आहे, फक्त एक डॉमिनोचा बर्गर खा, ओके. मग याला काय, सॉरी, डॉमिनोचा पिझ्झा असतो ना, ठीक आहे, बर्गर किंगचा बर्गर, ठीक आहे, ही चांगली गोष्ट आहे, मला माहित नाही त्या गोष्टी, ठीक आहे, असो. इट मीन्स द डिग्री ऑफ इनकन्सिस्टन्सी इन द मेसेज द सोर्स शुड प्रेझेंट टू द टार्गेट. सो इनकन्सिस्टन्सी, असातत्यता आहे. आता एक सांगतोय, आपल्या कन्व्हिनियन्स नुसार गोष्टी मोल्ड करतोय, जेणेकरून टार्गेट ग्रुपला इन्फ्लुएन्स करता येईल आपल्या पद्धतीने. त्याच्यामध्ये इनकन्सिस्टन्सी असेल, असातत्य असेल, तर लोक ऐकत नाही. The message should be said that it should be within the zone of acceptance of target group. What is zone of acceptance? So zone of acceptance म्हणजे काय समजून घ्या. लेट सपोज आपण म्हणतो ना, माझ्या टप्प्यात आल्यानंतर मी कळेल, हा झोन ऑफ ऍक्सेप्टन्स असतो. सो काही मेसेज असे असतात जे झोन ऑफ ऍक्सेप्टन्स मध्ये आले तर आपण स्वीकार करतो, अदरवाईज नाही. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल, मी जर 8वीच्या विद्यार्थ्यांना सांगायला गेलो की IAS चा अभ्यास कसा करावा, त्यात GS4 पेपर आहे, त्याचा इथिक्सचा केस स्टडी कशी सॉल्व्ह करावी, सो हे IAS चे प्रिपरेशन करणारे विद्यार्थी आहे आणि हे 8वीतले विद्यार्थी आहे. ठीक आहे. सो 8वीत कोणालाच काय आयडिया नाही इथिक्स वगैरे काय असते, तर ते त्यांचा हा झाला झोन ऑफ रिजेक्शन. ती गोष्ट ऍक्सेप्ट करणार नाही. ठीक आहे. बट काही 8वीतले विद्यार्थी हे डोक्यात ठेवून चाललेले आहेत की मला उद्या जाऊन IAS चा स्टडी करायचा आहे. त्यांनी काही गोष्टी ऍक्सेप्ट केल्या त्या मेसेज मधल्या, की ज्या IAS होण्यासाठी, लेट सपोज मी सांगत असेल तर रोज न्यूजपेपर वाचा,
त्यांनी 8वी पासून सवय लावली रोज न्यूजपेपर, आणि आहेत स्टुडंट असे काय. सो हे ते विद्यार्थी ते त्यांच्या झोन ऑफ ऍक्सेप्टन्स मध्ये आला तो मेसेज. म्हणजेच काय, मी करू शकतो या झोन मध्ये ज्यावेळेस तो मेसेज येतो तो प्रत्येकाचा झोन ऑफ ऍक्सेप्टन्स असतो. मग याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी पर्टिक्युलर टाईपचा मेसेज असतो. मी सांगितलं तुम्हाला की सगळ्या गोष्टी बाहेरच्या सोडून द्या, फक्त फोकस करा अभ्यासावरती. तेच लोक ते झोन ऑफ ऍक्सेप्टन्स करणारे तो मेसेज, ज्यांच्या काय ऍक्च्युअली रिअल लाईफ मध्ये बाहेरच्या गोष्टीमध्ये त्यांना प्राधान्य नाही. पण ऑलरेडी मी सपोज सांगितलं ना, रिलेशनशिप मध्ये काही गोष्टी टाइमपास करू नका, पण जे ऑलरेडी रिलेशनशिप मध्ये तुम्हाला वाटतं का ते माझा मेसेज ऍक्सेप्ट करते, जे की मेसेज जेन्युइन आहे, फॅक्च्युअल आहे, इमोशनल आहे, सगळे ओके, सांगणारा पण क्रेडिबल आहे, पण ते नाही ऐकणार आहे कारण ते त्यांच्या झोन ऑफ ऍक्सेप्टन्स मध्ये नाही. ठीक आहे. सो अशा पद्धतीने मेसेज असला पाहिजे की टार्गेट ग्रुपच्या ते झोन ऑफ ऍक्सेप्टन्स मध्ये असला पाहिजे, जेणेकरून इझिली ऍक्सेप्ट करते. इमोशनल फॅक्टर, द मेसेज शुड हॅव इमोशनल कंटेंट इन दॅट. भावनात्मक असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, टू मोटिवेट समवन टू स्टे फिट or to quit smoking, one should not only cite scientific evidence to prove that the point, but also convince using the fear of deadly disease or the joy of healthy life. So समजा एखाद्याला सांगायचं असेल तर फिट राहा, हेल्दी राहा, आणि दुसऱ्या बाजूला त्याला सांगायचं, दुसऱ्याला सांगायचं की तू स्मोकिंग क्विट कर, की तू सिगारेट वगैरे ओढणं बंद कर. मग त्यांना बघत ह्याच गोष्टीत नाही सांगितलं पाहिजे, नाही सिगारेट ओढत राहिला तू तर तुला डिसीजेस होतील, तुला कॅन्सर होईल. ठीक आहे. सो फुफ्फुसाचे आजार होतील, एवढंच सांगितलं, एवढंच गरजेचं नाही. त्यांना तुम्हाला हे पण सांग, म्हणजे सायंटिफिकली प्रूव्ह करून देण्याची गरज नाही प्रत्येक वेळेस. ती फॅक्च्युअल तर आहेच, पण त्यात इमोशन्स पण पाहिजेत की नाही, तू नाही ओढलं तर कदाचित हेल्दी लाईफ आहे जी की जॉयफुल असणार, यात खूप आनंद आहे. तू स्टे फिट राहिलं तर उद्या जाऊन तुला समस्या निर्माण होणार नाही, शारीरिक समस्या, आजार, विकार कमी होतील. हेल्दी लाईफ आहे, म्हातारपणी तुला एन्जॉय करता येईल, लाईफ सुद्धा व्यवस्थित फिरता येईल, ट्रॅव्हल करता येईल, एटसेट्रा. स्टॅमिना इम्प्रूव्ह राहील. सो चांगल्या गोष्टी. सो तुम्हाला हे इमोशन्स पण क्रिएट करावे लागतील, तेव्हा तो मेसेज तिथपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवू शकतो किंवा पोहोचला जाऊ शकतो. सो मेसेज सुद्धा इम्पॉर्टंट आहे. मग आपल्याला याच्यातून समरी काय करता येईल, मेसेज अशा पद्धतीने पाहिजे की झोन ऑफ ऍक्सेप्टन्स मध्ये पाहिजे, त्यात काही इमोशन्स पाहिजेत, त्यात नुसतं सायंटिफिक नको, त्याच्यात फॅक्च्युअल पाहिजे, इमोशनल पण पाहिजे. ऍट द सेम टाइम त्याच्यामध्ये लँग्वेज चांगल्या पद्धतीने पाहिजे, तो बॅक बाय डेटा पाहिजे, तो ऑथेंटिक सोर्स मधून आलेला पाहिजे. या सगळ्या गोष्टी कीवर्ड्स आहेत त्याचे, आणि प्लस एक्झाम्पल, इथं 3-4 एक्झाम्पल तुम्हाला दिसून येतात. ठीक आहे. त्याच्याच प्रकारे फिअर अपील बऱ्याच वेळा भीतीयुक्त केलेलं असतं. उदाहरण सांगतो, पॉलिटिकल लोक आहेत ना, फार भीती घालवतात. तुम्ही जर त्यांना वोट दिलं तर कॉन्स्टिट्यूशन धोक्यात आहे, तुम्ही जर त्यांना वोट दिलं तर धर्म धोक्यात आहे, तुम्ही जर त्यांना वोट दिलं तर आर्थिक व्यवस्था धोक्यात आहे, तुम्ही जर त्यांना वोट दिलं तर भारताची ज्या सीमा आहेत त्या धोक्यात आहेत, तुम्ही जर त्यांना वोट दिलं तर सांप्रदायिकता होऊ शकते, तुम्ही जर त्यांना वोट दिलं तर ते तुमचं इन्कम टॅक्स मध्ये तुमचे जास्तीत जास्त इन्कम टॅक्सच्या स्वरूपात कलेक्ट करून. हे एकमेकांविरुद्ध केलेले ॲलिगेशन नाही, तुमच्या मनात फिअर क्रिएट करायला, जेणेकरून तुम्ही तिकडे नाही जाणार ना, आपल्याला वोट द्या. सो ही फिअर अपील असते. अशा वेळेस लोक ऍक्सेप्ट करतात, लोकांचे मत परिवर्तन होतं पण. आणि फिअर हे खूप मोठं माध्यम आहे मत परिवर्तन होण्यासाठी. ते माइल्ड आणि मॉडरेट असू शकतं. जनरली वर्क बेटर दॅन द स्ट्रॉंग फिअर. जनरली काय होतं, फार स्ट्रॉंग फिअर जर दिलं ना तर लोक तुमच्याबद्दल पण निगेटिव्ह विचार करतात की हे घाबरत आहे आपल्याला. सो नाही, एक माइल्ड असतो, स्ट्रॉंग नसतं, पण ते छोट्या स्वरूपात, मॉडरेट स्वरूपात. अगदी छोटी भीती घातली तर लोक ऐकणार पण नाही, अगदी स्ट्रॉंग फक्त घाबरवण्याचं काम केलं तरी लोक ऐकणार नाही. पण छोटीशी थोडक्यात मॉडरेट लेवलला तुम्ही भीती घातली पाहिजे. स्ट्रॉंग फिअर अपील प्रोड्यूस डिफेन्सिव्ह अवॉइडन्स. म्हणजे काय की एखादा फारच भीती घालला असेल, धमकी टाईप, तुम्ही जर मत नाही दिलं मला तर तुम्हाला पाणी मिळणार नाही, ही जो फिअर आहे. ठीक आहे. ही स्ट्रॉंग झालं, त्याचा परिणाम असा झाला की लोक घाबरली म्हणजे काय, लोक अवॉइड करतात. सो डिफेन्स प्रोड्यूस करतात की नाही, मग याला निवडून नाही दिलं पाहिजे, हा आपल्याला घाबरतोय, किंवा याचं ऐकलं नाही पाहिजे, हा आपल्याला घाबरतोय. सो स्ट्रॉंग पण कामाचा नाही, अगदी स्मॉल पण नाही, मॉडरेट पाहिजे की जेणेकरून तो ऍक्सेप्टन्स मिळाला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट, सोशल प्रूफ टेक्निक. म्हणजे काय, बऱ्याच वेळा बँड वॅगन इफेक्ट म्हटलं त्यांनी, की एक जण केला ना बाकी जण ऑटोमॅटिक करतात. बँड वॅगन इफेक्ट म्हणजे काय, तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल, एखादी मेंढी पाण्यात उतरली त्याच्या मागे सगळ्या मेंढ्या पाण्यात उतरतात, त्याला बँड वॅगन मिळेल. सो एखाद्याने ते केलं की सगळ्यांनी ते तसंच करायचं, अशा पद्धतीने. सो एखाद्या समाजातील पर्टिक्युलरली जो इन्फ्लुएन्शियल पीपल आहे थोडासा, त्याचं मत परिवर्तन केलं ना, आपण आपल्या पार्टी का ओढून आणलं तर त्याला फॉलो करणारे ऑटोमॅटिक सगळे आपल्याला आणतात. म्हणून तर
इलेक्शनच्या काळात हे सेलिब्रिटीज वगैरे वापरले जातात की त्यांचे फॅन फॉलोईंग पण येतील बँड वॅगिंग इफेक्टनुसार. सो बऱ्याच वेळा काही गोष्टी आपल्याला पटवून द्यायच्या असतात तर ते दाखवून द्यावं लागतं. फॉर एक्झाम्पल मी सांगितलं की तुम्ही लास्ट इयरचे जे सिलेक्ट झालेले कॅन्डिडेट आहे बघा युपीएससी मध्ये, ते सगळे कॅन्डिडेट ह्या पंख्याला उलट लटकून अभ्यास करत होते. आणि असे 10 जण म्हणले ना तुम्ही सुद्धा उलट लटकून अभ्यास करायचो, यार नाही सिलेक्ट होते. हे बँड वॅगनिंग इफेक्ट की मी प्रूव्ह करून दिलं की सोसायटीमध्ये असं केलं ना तर माझा मेसेज पोहोचला. ठीक आहे. सो तो मेसेज ऍक्सेप्ट होणार असेल ना, तुम्हाला समाजात पण असं काही होतंय हे दाखवून द्यायचं, लगेच प्रूफ होतंय. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलंय कॅम्पेनिंग अगेन्स्ट द फिमेल फोर्टिसाइड. फिमेल फोर्टिसाइड म्हणजे काय, स्त्री भ्रूण हत्या. इन द हरियाणा गव्हर्नमेंट इज इन्वोकिंग द एक्झाम्पल ऑफ सम फिमेल स्पोर्ट्स पर्सन. काही मुलींना पुढे केले ज्या स्पोर्ट्स पर्सन आहे की बा ह्या मुली इथपर्यंत पोहोचतात. सो ही गुड बँड वेगनिंग इफेक्ट आहे की त्यामुळे काय होते, लोक पण आता मुली असल्या पाहिजे असा इफेक्ट तयार होतोय. बबिता फोगाट असेल, राणी रामपाल असेल, नवनीत कौर असेल हॉकी प्लेअर. सो जेणेकरून लोक म्हणतील नाही आम्हाला पण मुलगी पाहिजेत, कारण का मुली चांगल्या स्पोर्ट्स पर्सन होतात. त्यानंतर स्कॅरसिटी, लेटिंग पीपल नो दॅट दे स्टँड टू लूज ऑन अ चान्स टू गेट बेनिफिट्स. म्हणजे काय, मी एक्झाम्पल सांगितलं होतं बा की लास्ट डे सेल, लास्ट डे 24 तास राहिले फक्त, मग स्कॅरसिटी क्रिएट करायची, एक कमतरता, एक स्कॅरसिटीला टंचाई, राईट, टंचाई क्रिएट झाली पाहिजे जेणेकरून लोकांच्या मनात एक इमोशन्स क्रिएट झाले पाहिजे त्या मेसेज बद्दल. सी मला सिंपल मेसेज काय सांगायचंय, तुम्ही आजच्या शॉपिंग करा. मी असं म्हणलं कोणी ऐकणार आहे का, नाही. पण मी टंचाई क्रिएट केली की आजच शॉपिंग करा, अदरवाईज ऑफर संपली, आजचाच दिवस आहे. सो पीपल ऐकून ते मेसेज आपला ग्रास करून ऍक्सेप्ट करून शॉपिंग करायला येण्याचे चान्सेस हाय. फॉर एक्झाम्पल यू आपण सी एंड ऑफ सीझन ऑर द होल्डिंग्स लाईक हरी, लिमिटेड ऑफर, ह्या गोष्टी काय क्रिएट करतात, टंचाई. म्हणून मी सांगितलेलं रिझर्वेशनचं काय, रिझर्वेशन कशामुळे एवढं ऍक्सेप्टन्स, काय लोक रिझर्वेशन का मागतात ते, कारण जॉबची टंचाई. सो त्या गोष्टीकडे ऍक्सेप्टन्स वाढतो. टार्गेटिंग द व्हॅल्यूज, बऱ्याच वेळा लोकांच्या भावनेला अपील केलं जातं की अरे काही तुमच्याकडे मूल्य राहिलेत की नाही, तुमच्या मूल्यांवर आधारित तरी वोटिंग करा, तुमच्या मूल्यांवर आधारित हे तुमच्या मूल्यांना जपणं. फॉर एक्झाम्पल हेल्दी डाएट आहे, एन्व्हायरमेंट फ्रेंडली. सो एन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रोडक्ट आहे आमचं, म्हणजे काय, तुमचं मूल्य आहे की पर्यावरणाला चांगली गोष्ट ही म्हणून आम्ही ते खरेदी करणार. सो ही एन्व्हायरमेंट तुमच्यामधील त्या भावनाला, त्या मूल्यांना अपील केलं जातं. मेसेज काय असतो आपला की मला माझं प्रोडक्ट विकायचंय, तुम्ही तसं तो ऍक्सेप्ट कराल की नाही. पण मी सांगितलं सस्टेनेबल प्रोडक्ट, त्याच्यापेक्षा प्लास्टिक क्रिएट करत नाही, याचं विघटन होऊ शकतं, रिसायकल होऊ शकतो, तर माझं एक टेंडन्सी वाढते ते घेण्याची. सिंपल. सो अशा प्रकारे मेसेजेस सुद्धा इम्पॉर्टंट असतात. हे समरी मात्र पुन्हा एकदा कलेक्ट करूया. मग तिसरा फॅक्टर जाऊया, ऑडियन्स म्हणजे काय. ठीक आहे.
सो साऊंड म्यूट होता, चुकून राहिला होता. ठीक आहे, आपण परत मी 1च मिनिट झाला असं हार्डली, बट परत मी त्या गोष्टी रिपीट करतो. आपण पाहत होतो मेसेज, राईट. सो त्या मेसेजमध्ये एक समराईज करूया काय काय गोष्टी आहेत. जसं की सांगितलं होतं की विविड लँग्वेज पाहिजे, म्हणजे काय, समजण्यायोग्य भाषा. आणि ह्या गोष्टी तुमच्या नोट्समध्ये असल्या पाहिजे. एक समजण्यायोग्य भाषा असावी त्या मेसेजमध्ये, बॅक्ड बाय डेटा, व्यवस्थित जो काही डेटा आहे, डेटा मराठीमध्ये डेटाच वापरायचा वर्ड, ठीक आहे. डेटाला माहिती वापरायचा नाही, सो डेटा वापरायचा, जेणेकरून डेटाचा सिग्निफिकन्स लक्षात येईल. सो डेटानी प्रूफ असला पाहिजे, हे त्याचं एक्झाम्पल झालं. त्यानंतर आपण सांगितलं की मेसेजमध्ये कोणत्याही प्रकारे विसंगती नको, सातत्य हवं, एक इमोशनल फॅक्टर ऑलवेज असला पाहिजे. सो तुम्हाला सायंटिफिक एक्झाम्पल्स द्यावे लागतील की सायंटिफिक त्याच्या मागे एव्हिडन्सेस काय, पुरावा काय, बट ऍट द सेम टाइम इमोशनल फॅक्टर पण पाहिजे, लाईक फिअर, लव्ह, कम्पॅशन एक्सेट्रा. सो इमोशन्स प्लस फॅक्च्युअल डेटा, सो दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन पाहिजे. सायंटिसिझम पण पाहिजे, मानवता पण पाहिजे, राईट. त्यानंतर पाहिलं होतं आपण फिअर अपील, की मेसेज थ्रू एक प्रकारे भावनांना, त्यात भीतीयुक्त भावनांना अपील करता आलं पाहिजे. त्यानंतर सोशल प्रूफ टेक्निक पण पाहिलं होतं की कशा प्रकारे समाजातून, सोशल प्रूफ म्हणजे समाज पुरावा, सो समाजातून एक पुरावा निर्माण करते. आणि बँड वॅगनला बँड वॅगनच म्हणायचंय, की जेणेकरून जे अदर लोक करतात तेच आपल्याला मेसेजमध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे, उदाहरण म्हणून पहा बरेचसे लोक तेच करतात असं सांगण्याचं, ठीक आहे. त्यानंतर स्कॅरसिटी, बऱ्याच वेळा गोष्टींची टन्साई निर्माण केली जाते, त्या गोष्टींबद्दल आकर्षकता वाढवण्यासाठी, त्या गोष्टींच्या डायरेक्शननी, पॉझिटिव्हनी अँगलनी मत परिवर्तन करण्यासाठी. देन टार्गेटिंग द व्हॅल्यूज, बऱ्याच वेळा आपली जी मूल्य आहे त्या मूल्यांना अपील केलं जातं, की टार्गेट करायचं भावना, मूल्य, की पहा मला असं वाटतं तुम्ही सगळे मूल्य असणारे चांगले शिक्षण घेतलेलं आहे आणि तुमचं मूल्य तुम्हाला हे वाईट कृत्य करायला शिकवत नाही, सो तुम्ही त्या मूल्यांवर आधारित जगलं पाहिजे. म्हणजेच काय, मत परिवर्तन करायचंय, त्या मूल्यांना हात घालायचा, जसं मी सांगितलं होतं पर्यावरणाच्या बाबतीत, ठीक आहे. सो दॅट्स ऑल अबाउट दिस सेकंड टॉपिक. थर्ड आणि फोर्थ राहिले ते नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कव्हर करणारच आहोत. तर ते राहिले एक ऑडियन्स म्हणजे टार्गेट ग्रुप, राईट. आणि त्यानंतर राईट लास्ट टॉपिक राहिला, आय थिंक आपले 2 झाले असतील, 3 झालेत आपले. मेसेज कसा असला पाहिजे, 4 टॉपिक्स आहेत. एक सेकंड, लेट मी चेक. ओके, मेसेज इन पर्सुएशन, सोर्स झालं, मेसेज प्रेक्षक आणि माध्यम, चॅनल राहिले, चॅनल पुढे येईल. सो 2 पॉईंट राहिलेत, एक तर टार्गेट ऑडियन्स पण राहिले आणि चॅनल कोणत्या असलं पाहिजे, इथे चॅनल फॅक्टर पण आहे. सो ऑडियन्स आणि चॅनल फॅक्टर 2 फॅक्टर राहिले, 2 नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करूया. आणि त्याच्यानंतर हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे की पर्सुएशन इफेक्टिव्ह कसं झालं पाहिजे, मत परिवर्तन करताना कशा प्रकारे ते चांगल्या रीतीने करता येऊ शकतं, यासाठी काही गोष्टी. आता ह्या ऍक्च्युअली गोष्टी आहेत, हे तुम्हाला सजेस्टिव्ह आहे की ज्या केस स्टडीमध्ये वापरते. त्यानंतर ते आपण सगळं नेक्स्ट लेक्चर पण पाहणार आहोत, ठीक आहे. सो थांबूया या ठिकाणी, इथेच. थँक्यू.